लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मरगळ आलेल्या काँग्रेसला बूस्टर डोस मिळाला आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। दिल्लीतून महाविकास आघाडीत काँग्रेसने 115 जागा लढवाव्यात असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे। त्यामुळे राज्याच्या प्रभारीसह काँग्रेसचे दिग्गज नेते विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत। येत्या 11 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे श्रेष्ठी जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। कोणत्या जागावर दावा करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती। पक्षातील दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजप किंवा इतर पक्षात प्रवेश केला। त्यामुळे राज्यात काँग्रेसला मरगळ आली होती। परंतु लोकांनी हाती घेतलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे। पक्षात इनकमिंगही बऱ्यापैकी सुरू झाली आहे। लोकसभेचा हा ट्रेंड विधानसभेतही कायम राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात 115 जागा लढविण्यावर दिल्लीश्वर ठाम आहेत। तसा स्पष्ट आदेशच त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे। विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच राज्यात काँग्रेस मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केले होते। त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस अधिक जागावर दावा करणार हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते। आता प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करून चाचपणी करणार आहे। येत्या 11 ऑगस्टला हे काँग्रेसचे नेते नांदेडात दाखल होणार आहेत। या दौऱ्यात जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघाचा आढावा ते घेतील। त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या जागावर ते दावा करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। दरम्यान जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही। माहूर किनवट मतदारसंघ सोडला तर इतर ठिकाणी कार्यकर्त्यांचीही वानवा आहे। परंतु नुकतेच माजी मंत्री सूर्यकांता पाटील आणि माधवराव किनाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे। त्यामुळे हे दोघेही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही आमदार सद्यस्थितीत जिल्ह्यात नाही। परंतु निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे। शिवसेनेसोबत अनेक पदाधिकारी गेल्यानंतर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत झोकून देत काम केले होते। त्यामुळे यावेळी जिल्ह्यात अधिक जागा लढविण्याबाबत उद्धव सेनाही आग्रही असणार आहे। परिणामी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच होणार हे मात्र नक्की। लोकसभा निवडणुकीत भाजपने खासगी कंपनीकडून सर्वेक्षण केले होते। त्या सर्वेक्षणानुसार शिवसेनेला अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्यास भाग पाडण्यात आले। त्याचा फटका बसला। त्याचवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। आता काँग्रेसनेही राज्यात सर्वेक्षण केले आहे। त्यावरून 115 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु या सर्वेक्षणावर महाविकास आघाडीतील इतर 2 पक्षातील कार्यकर्ते आगामी काळात आगपकड करण्याची दाट शक्यता आहे।